रिटर्न न भरल्यांची मर्यादा 4 वर्षांपर्यंत वाढवली। 4 वर्षापर्यंत अपडेटेड टॅक्स रिटर्न भरता येणार। ज्यांना कर भरता आला नाही त्यांना मोठा दिलासा। पुढच्या आठवड्यामध्ये नवीन आयकर विधेयक सादर केले जाणार। नव्या आयकर विधेयकामुळे गुंतागुंत कमी होणार। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती। विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार। मेडिकल कॉलेजच्या जागा वाढवणार। वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 75,000 सीट वाढवणार। 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार। शेतीचं उत्पन्न वाढवण्यावर भर। कापूस उत्पादन वाढवण्यावर देखील भर। अर्थसंकल्पामध्ये पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा। महिलांना स्टार्टअपसाठी 2 कोटी रुपयांची मदत। मागास वर्गातील महिलांसाठी नवी योजना, तर महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणार। कस्टम ड्युटीतून 36 महत्वाची औषधं वगळली। कॅन्सरची औषधं आणि उपकरणं स्वस्त होणार। सीतारमण यांची मोठी घोषणा। फळभाज्या उत्पादकांसाठी विशेष योजना, तर देशाची मत्स्य निर्यात 60 कोटींवर। सीतारमण यांची माहिती। आसाममध्ये युरिया प्रकल्प उभारणार। शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देणार। अर्थमंत्री सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्पात नमूद। लघु उद्योगाच्या द्वारे 7.8 कोटी रोजगार। आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्टार्टअपला संजीवनी देणार। अर्थमंत्री सीतारमण यांच्याकडून तरुणांना मोठा दिलासा। भारतीय संस्कृती दाखवणारी उत्तम खेळणी तयार करणार। खेळण्यांच्या क्षेत्रामध्ये भारताला ग्लोबल हब बनवणार। खेळणी उद्योजकांना अर्थमंत्र्यांकडून नवी संजीवनी। उडान योजना नव्याने स्थापन। उडान योजनेत पूर्वोत्तर राज्यांमध्ये विशेष लक्ष। 2025 मध्ये 40,000 नागरिकांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार। अर्थमंत्र्यांची माहिती। प्रलंबित असलेली 50,000 घरं पूर्ण करणार। 50 नवी पर्यटन स्थळं देखील विकसित करणार। पर्यटन स्थळ विकासातून रोजगार निर्मिती करणार। निर्मला सीतारमण यांची घोषणा। कृषी आरोग्य क्षेत्रासाठी एआय तंत्रज्ञान वापरणार। एआय तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी 3 केंद्र उभारणार। अर्थसंकल्पातून कृषी आरोग्य विभागाला दिलासा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।